धनाजी काकांनी मला बोलवलं होतं नागपूरला. माझ्याऐवजी तू जाऊन येशील का नागपूरला? हर्षे, नवऱ्याला एक त्याच्या मनासारखं करू दे. हुकमत गाजवायला जाशील तर आणखी हातातनं निसटून जाईन ते. आपण कधी भेटायचं त्या डिरेक्टरला? भेटू ग, डिरेक्टरला काय असं भेटू आपण. दादाचं खूप इम्पॉर्टंट काम आहे. बरोबर आहे, दादाचं काम आहे ना. हे काय हर्षवर्धन भोसले नाही आले? नाही, दादाची तब्येत अचानक बिघडली म्हणून त्याने मला पाठवलं. असं कसं पण? काम त्यांच्याशी होतं, ते आले असते तर बरं झालं असतं नाही का? खरं आहे तुमचं. मला ॲक्च्युली धनाजी काकांशी बोलायला सांगितलं होतं त्यांनी. तुला? बरं मग. हो, म्हणजे या फाईल्स द्यायच्या होत्या. ते मीटिंगमध्ये बिझी आहेत, तू थांब जरा. मोकळे झाले की तुला घेऊन जातो मी. हां ठीक. आण फाईल. नाव काय तुझं? काय झालं मॅडम? नाव सांग. संध्या. संध्या जोशी. त्या ध्रुवला कधीपासून ओळखतेस? म्हणजे कधीपासून ओळखतेस त्याला? 2-3 महिन्यांपासून. पण काय प्रॉब्लेम आहे? काय केलंय त्याने? केलं नाहीये, करणार आहे. म्हणजे तुला म्हणाला असेल ना, आपण मुंबईला जाऊ, दोघं लग्न करू आणि मुंबईतच सेटल होऊ. तुझं फोटो सेशन करूया असंही म्हणाला असेल ना? हा मॅडम, हे सगळं तुम्हाला? तुला मुंबईला नेऊन हिरोईन वगैरे बनवण्याचं आमिषही दाखवलं असेल त्याने, हो ना? हो, पण संध्या, त्याच्या कचाट्यात सापडणारी तू पहिली मुलगी नाहीयेस. मुलींना फसवणं, त्यांचे अश्लील फोटो काढणं आणि त्यांचा गैरवापर करून घेणं हा धंदा आहे त्याचा. मॅडम, मॅडम हे काय बोलताय तुम्ही? मला तर काहीच कळत नाहीये. ध्रुव असं कसं करू शकतो? माझा विश्वासच बसत नाही यावर. पहिल्यांदा माझाही बसला नव्हता. संध्या, तुझ्यासारख्या कित्येक मुलींचं आयुष्य बर्बाद करतात हे ध्रुवसारखे लोक. त्यांच्या भोळ्या भाबड्या प्रेमाचा गैरफायदा घेतात आणि आणि एखाद्या कागदाच्या पुरचुंडीसारखं चोळामोळा करून फेकून देतात. आयुष्यभर सडण्यासाठी प्रेमाच्या नावावर बलात्कार करतात हे. संध्या, मी सुद्धा सुटली नाहीये त्याच्या हातून. मॅडम,
बोलतो मी. अरे आभार कसले मानता? इतक्या वर्षांचे आपले मैत्रीचे संबंध आहेत. हा बोलतो बोलतो बोलतो. हो 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 गृहमंत्र्यांशीच बोलतो. हा ठेवा 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 ठेवा. बर काय मग छोटे भोसले कसं काय? ए राजाराम, अरे काय चहा वगैरे? नाही काका, चहा नको. चहा नको? दुसरं काय घेणार? हॅलो. काहीच हा एक मिनिट दादा. हा कोण? हॅलो. कधी? हा ते तुम्ही आधी त्यांना भेटून घ्या. अरे भेटून घ्या म्हणतो ना. अरे असा भूत बघितल्यासारखा काय एकदम भरायला? काय नाही, पाणी हवं होतं. काय पाणी एवढंच ना? ते काय समोर आहे. घे 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 पी पी पी. दादा हा मी आलो दा. का रे? जरा घे. काय मग आदित्य भोसले, लग्न कसं काय झालं तुमचं? छान झालं काका, तुम्ही आला नाहीत. आता मी सांगितलं तर तुझा विश्वास बसेलच असं नाही. हा नाहीतरी पण खरंच सांगतो, एका महत्वाच्या कामामध्ये अडकलो होतो. पण ठीक आहे, आता भेट झाली आहे तर शुभेच्छा देतो. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्स काका. एक विचारू? हा विचार विचार, बिनधास्त विचार. हा फोटो कोणाचा आहे? आता तुम्हाला म्हटलं बिंदास विचार, तर तुम्ही असं विचारलं सगळ्या कडू आठवणी पुढ्यात उभ्या येऊन राहतील ना. नाही काका, तुम्हाला त्रास होणार असेल तर नका सांगू, प्लीज. नाही नाही, आता कसला त्रास? माझ्या मुलाचा फोटो आहे तो. शार्दूल, शार्दूल नाव होतं त्याचं. होतं म्हणजे? तो आता या जगात नाहीये. कार ऍक्सिडेंट मध्ये. आय एम सॉरी काका. म्हणजे मला. नाही नाही, तू वाईट वाटून घेऊ नको. त्याच्याबद्दल असं विचारणारा तू काय पहिलाच नाही आहेस. बरं ते जाऊ दे, तुझा दादा का नाही आला? त्याची तब्येत अचानक खराब झाली म्हणून मी आलो. मी देतो ना तुम्हाला सगळ्या खर्चाचा हिशोब. कर्ज त्याने घेतले आणि हिशोब तू देणार? हे बघ, या विषयावर मी फक्त त्याच्याशीच बोलीन. तर जेवणाचं काय तुझ्या? मी जाईन बाहेर खायला. का? असं कसं? अरे धनाजीराव मानेच्या घरी आलेला पाहुणा बाहेर जेवला तर लोक शेण घालतील आमच्या तोंडात, नाही का बे? नाही नाही, ते काय चालायचं नाही. इथेच जेवायचं. काय? बरं ठीक आहे. बस तू, मी आलो. हा या या बसा. काय कसं काय वाटलं आमचे जेवण? खूपच छान होतं काका. थोडं तिखट होतं, पण खासियत आहे ती नागपूरकरांची.
इथलं जेवण आणि माणसं जरी तिखट असली तरी त्यांची मजा काय हावर आहे हा? काय राजा? हा दादा. काय आदित्य, हं? काय भोसलेंचा काही निरोप वगैरे? हो म्हणजे दादा म्हणाला की तुम्ही जी पहिली इन्स्टॉलमेंट दिली आहे 2 कोटीची, त्याचे सगळे पैसे संपलेत आणि आता मॉलचं काम जवळजवळ थांबण्याच्या मार्गावरती आहे. तर दादा म्हणत होता की पुढली इन्स्टॉलमेंट त्याला म्हणावं आम्ही मॉलसाठी 2 आणि नक्षलवाद्यांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी 5, तसं एकूण 7 कोटी रुपये दिलेत. पण त्यांनी आम्हाला जो हिशोब दिला तो फक्त 2 कोटींचा आहे. उरलेल्या 5 कोटींचा हिशोब जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याला पुढचे पैसे मिळणार नाहीत म्हणून सांग. हो. शाबाश. पण हे जसंच्या तसं त्याला जाऊन सांगायचं. काय प्रत्यक्षात हे त्याच्याशीच बोलायचं होतं, पण शेवटी निरोप पोचणं महत्वाचं आहे. ते काम तू कर. हो. थोडं तिखट झालं असेल नाही जेवण? नाही म्हणजे गोड खाणार? नको. बस मी आलो. सांगा दादांना तुमच्या. हो. हे बघ, रडू नकोस. चहा घे, बरं वाटेल. हं? मॅडम, मला खरंच वाटलं नव्हतं ध्रुव असं काही करेल म्हणून. माझे बाबा लहानपणीच वारले. घरी आई एकटीच कमवते. 2 लहान बहिणी पण आहेत घरी. घरची परिस्थिती पण जेमतेमच. म्हणून नोकरीच्या शोधात होते मी. आणि तिथेच ध्रुवशी भेट झाली माझी. आणि आता ध्रुवच्या जाळ्यात फसले. हे बघ संध्या, तुला असं रडून चालणार नाही. हां, तुला ह्या सगळ्या गोष्टीला धीरानं तोंड द्यायचंय. ओके? मॅडम, त्या हरामखोराला सोडू नका. त्याला चांगली शिक्षा द्या. ती तर करणार आहेच मी. पण संध्या, यासाठी मला तुझी मदत लागेल. माझी? हो. करशील मला मदत? त्याला शिक्षा देण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. व्हेरी गुड. मॅडम, पण त्यासाठी मला नेमकं काय करावं लागणार आहे? तुला फासण्यासाठी जो गळ घातलाय ना त्याने, तोच गळ त्याच्या घशात अडकवायचा आहे आपल्याला. हे सगळं मी तुला सविस्तर सांगेनच. पण एक लक्षात ठेव, तुझी आणि माझी भेट झाली होती हे त्याला कळता कामा नये. तू जशी आधी त्याच्याशी वागायचीस तसंच आत्ताही वागायचं. त्याला तुझा संशय येता कामा नये. ओके?
ठीक आहे. हे घे, हे काय? पैसे आहेत. ठेव तुझ्याजवळ. मॅडम पण हे बघ, मी तुझ्यावर उपकार करते असं अजिबात समजू नकोस. तुला कामाची गरज होती आणि मी तुला काम दिलंय. त्याच कामाचा हा मोबदला समज. आणि तू मला त्याच्या प्रत्येक गोष्टीची माहिती द्यायचीस. ओके? वेळोवेळी पुढे काय करायचंय हे मी तुला सांगेनच. आणि ज्यावेळी तो आपल्या जाळ्यात पूर्ण अडकलाय असं आपल्याला वाटेल, त्यावेळी आपण आपला डाव टाकायचा. समजलं? हो. ओके, तू घरी जा आता. पुढच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स मी तुला फोनवरून सांगेन. थँक्यू मॅडम. मॅडम, तुम्ही मला फार मोठ्या संकटातून वाचवलं. हे तर माझं कर्तव्य होतं आणि माझ्यासाठी तू जे काम करायला तयार झाली आहेस त्यासाठी खरं तर मी तुला थँक्स म्हणायला हवं. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. येते मी. येस. ध्रुव, कुणीही हलवू शकणार नाही अशी ध्रुव ताऱ्यासारखी जागा शोधून ठेवली आहे मी तुझ्यासाठी. तो ध्रुव आसमानात झळकणार आणि तू तू माझ्या पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये तडफडणार. तुझे दिवस आता भरलेच म्हणून समज ध्रुव. कारण आता तुझी गाठ जिच्याशी आहे ना, ती भोळी भाबडी नेहा नसून इन्स्पेक्टर नेहा मोहिते आहे. नेहा मोहिते. तू त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न का नाही केलास? दादा, मी त्यांना सांगितलं की मॉलचं काम बंद पडण्याच्या मार्गावरती. तर ते मला म्हणाले, तुझ्या दादाला निरोप दे. मी फक्त 2 नाही तर 2 अधिक 5 असे 7 कोटी रुपये दिलेत आणि त्या सगळ्या पैशांचा हिशोब त्यांनी मागितलाय. तो मिळाल्याशिवाय ते पुढचं इन्स्टॉलमेंट देणार नाहीत. आधी हिशोब द्या आणि मग पैसे मागा. दादा, आता तू काय करणार आहेस? बघू. हे काय? तुझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच गेले ते. अगं, उत्तर असेल तर उत्तर देईल ना तो. एवढ्या मोठ्या रकमेचं काम आहे, थोडंसं टेन्शन तर येणारच ना. हो, पण त्यांच्या कामासाठी तू नागपूरला गेला होतास, तिकडनं परत पण आलायस. फॉर्मॅलिटी म्हणून एक साधं थँक्स पण म्हणता आलं नाही त्यांना. सगळं उगाच शंका कुशंका काढू नकोस. बिझनेस म्हणजे काय खायची गोष्ट नाही. हवं तर तुझ्या दाजींना विचार, ते पण करतात ना बिझनेस. ते समजावून सांगतील तुला.